हॅलो एव्हरीवन. आपण DCC रणसंग्राम बॅच सुरुवात केलेली आहे. तुम्हा सर्वांचे SG प्रो अकॅडमीमध्ये खूप स्वागत. मी प्राध्यापक संदीप बामणीकर ॲज अ गेस्ट लेक्चर तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे. तर इंग्लिशचा सिलेबस जेव्हा आपण पाहतो तेव्हा फार अवघड सिलेबस नाही आहे, पण तरीही डिटेलमध्ये आपण करणं फार गरजेचं आहे. सिलेबस जेव्हा आपण पाहतो तर सिलेबसची सुरुवातच व्होकॅब्युलरी सेक्शनपासून सुरुवात होती आहे. व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, त्यालाच आपण सिमिलर वर्ड्स असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अँटोनिम्स. अँटोनिम्समध्ये विरोधार्थी शब्दांकडे आपण पाहणार आहोत, जे की अपोजिट वर्ड्स म्हणून सुद्धा ओळखले जातात. आणि त्याच्या पुढे वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये काय, तर एक शब्द दिला जाईल आणि त्या शब्दाचा एक सबस्टिट्यूट वर्ड तुम्हाला शोधायचा आहे. फॉर एक्झाम्पल, द पर्सन हू इज एक्सपर्ट इन सर्जरी ऑफ हार्ट. द पर्सन हू इज एक्सपर्ट इन हार्ट सर्जरी. हार्ट सर्जरी. तर याला आपण काय म्हणू शकतो? कार्डिओलॉजिस्ट. तर असे वन वर्ड सबस्टिट्यूट तुम्हाला थ्रू आउट आपल्याला पाहायचे. त्यानंतर कॉमनली एक छोटा कट करता येईल ना आपण? हां, ते कीप यस पेन अवे फ्रॉम असं म्हणतात. सॉरी. आणि पुढचा भाग आपण वर्ड्स कॉमनली मिसस्पेल्ड हा घेणार आहोत. यामध्ये काय होतं, स्पेलिंगच्या कॉमन मिस्टेक्स आपण पाहतो. फॉर एक्झाम्पल, एक वर्ड घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल, गराज हा वर्ड जर आपण घेतला तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन गराज होतं, पण आपण जनरली मराठीमध्ये त्याला गॅरेज म्हणतो आणि ते स्पेलिंग आपण मिस करू शकतो. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा स्पेलिंग मिस्टेक्स पण आपण पाहणार आहोत. याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत. व्होकॅब्युलरी सेक्शन नंतर आपल्याला ग्रामर सेक्शनकडे वळायचं आहे. टोटल आपल्याला यामध्ये 6 टॉपिक्स आहेत. त्यामध्ये आर्टिकल्समध्ये ए अँड द हे 3 आर्टिकल्स आहेत. याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. यूज ऑफ प्रिपोजिशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा सगळ्यात टफ सुद्धा भाग आहे, कारण खूप प्रिपोजिशन आहेत. त्याच्यामध्ये वर्बल प्रिपोजिशन्स असतात, फ्रेझल प्रिपोजिशन्स असतात, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन असतात. तर अशा बऱ्याचशा प्रिपोजिशनचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्या पुढचाच भाग हा प्रिपोजिशनला लागून आलेला आहे. वर्ड्स फॉलोड बाय पर्टिक्युलर प्रिपोजिशन्स. फॉर एक्झाम्पल, गो नंतर एक प्रिपोजिशन वापरली जाते, गो टू. किंवा जेव्हा आपण कुठेतरी थांबलेलं, स्टँड ॲट, तर स्टँड या शब्दानंतर ॲट, गो या शब्दानंतर टू, अशा वेगवेगळ्या पर्टिक्युलर प्रिपोजिशनचा आपण अभ्यास करायचा आहे. त्यानंतर येतं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. याच्यामध्ये सब्जेक्ट कसा आहे आणि त्यासोबत आपण वर्ब कसा वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल, सिंग्युलर सब्जेक्ट असेल, आपण गृहीत धरूया ही हा सब्जेक्ट आहे, तर ही सोबत एक सिंग्युलर सब्जेक्ट कोणता येईल? इज येईल. किंवा ही नंतर जर आपण ॲक्शन वर्ब पाहिला तर ही प्लेज असा वर्ब येईल. तर त्या पद्धतीने सब्जेक्ट आणि वर्ब मधलं काय ॲग्रीमेंट असतं. समजा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब येईल, जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब येईल. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो टेन्सचा आहे. त्यामध्ये आपण सर्व टेन्स पाहणार आहोत. ग्रामर सेक्शन नंतर जेव्हा आपण पाहू तर ग्रामरमध्ये बरेचसे मिक्स्ड क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये सेंटेन्सेस असेल, फिल इन द ब्लँक्स असतील, किंवा स्पॉट द एरर असेल. फॉर एक्झाम्पल, आपण एक वाक्य जर घेतलं, ही गो टू कॉलेज, असं एक वाक्य आपण घेतलेलं आहे. तर ही गो टू कॉलेज नंतर गो मध्ये एक एरर आहे. जेव्हा केव्हाही थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट आपण घेतो तर वर्बला ES प्रत्यय लावतो. असे छोटे छोटे कॉमन एरर्स ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी काही MCQ क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले जातील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जिथे तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील आणि त्या ऑप्शनमधून आपल्याला एक ॲप्रोप्रिएट ऑल्टरनेटिव्ह आपल्याला चूज करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण DCC बँकेची तयारी करणार आहोत. लवकरात लवकर
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासेस जॉईन केले नाहीत त्यांनी जॉईन करावं आणि सिलेबसला सुरुवात करावी. लवकरच आपले क्लासेस तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती दिसतील. थँक्यू. स्टॉप.